बहिणींचा तुम्हाला खूप फायदा झाला, त्यानंतर तुम्ही आता लाडक्या बहिणींचं जे आहे ते मागे येत आहेत, त्याच्या लाडक्या बहिणींना परत द्यावे लागतात, त्यावरती काय निकष? त्यावरती 4 चाकी गाडीचा निकष आलेला आहे, त्याच्यावर कुठलाही नवीन निकष नाही. योजना घोषित केली त्यावेळेस जे निकष होते त्या निकषांपेक्षा वेगळं ज्यांनी अर्ज केला त्यांच्यावरच ही कारवाई होते आहे. मला आनंद आहे की आमच्या काही लाडक्या बहिणींनी स्वतः निर्णय केला की आम्ही निकषाबाहेर गेलो आहोत आणि त्यामुळे आम्ही हे या ठिकाणी सोडतो आहोत. कोणाचेही पैसे आम्ही परत घेतले नाही, परत मागणार नाही. पण आम्ही ही जनतेच्या पैशाचे कस्टोडियन आहोत. आम्हालाही महालेखाकाराला म्हणजे सीएजी ला उत्तर द्यावं लागतं. त्यामुळे नियमाच्या बाहेर जर कोणाला फायदा पोचत असेल तर त्याच्यावर सीएजीचं ऑब्जेक्शन येणारच आहे. आणि म्हणून जे नियमाच्या बाहेर फायदा घेत आहेत त्यांचा फायदा निश्चितपणे बंद होईल. त्याची सुरुवात आम्ही केली आहे. कुठलेही नवीन निकष नाही. तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेच्या निकषामध्ये कुठलाही बदल केला नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे. सुरुवातीला जे योजनेत निकष होते तेच निकषाच्या बाहेर जाऊन ज्या लाडक्या बहिणीने अर्ज केला आहे त्यांचेच अर्ज हे अपात्र करण्यात आले आहेत. तसेच त्यांनी म्हटले की त्यांना महालेखा परीक्षकांना उत्तर द्यावे लागते आणि तसेच जे अपात्र झालेले लाडकी बहीण आहेत त्यांच्याकडून पैसे वसूल केले जाणार का, तर त्यावर त्यांनी नाही असे म्हटलेले आहे. तसेच अदिती तटकरे मॅडम यांनी एक्सवर ट्विट करताना म्हटले आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना दिलेला लाभ परत घेतला जाणार नाही. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना जानेवारी महिन्यापासून समान निधी वितरित केला जाणार नाही. तथापि कल्याणकारी राज्याची संकल्पना पुढे नेत असताना लाभार्थ्यांच्या खात्यात यापूर्वी जमा करण्यात आलेल्या सन्मान निधी परत घेणे उचित ठरणार नाही. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकतात की ज्या लाडक्या बहिणी पात्र ठरणार आहेत त्यांचे पैसे हे परत घेतले जाणार नाहीत. मित्रांनो, अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. परत भेटूया पुढच्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.